स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये नेहरूंचा विसर पडल्याचं बघायला मिळतंय। ICHRच्या पोस्टरवरून आता पंडित नेहरूच गायब दिसतायत। मोदी सरकारचा नेहरू विरोधांमध्ये एवढा पोटशूळ का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। देशाच्या अमृत महोत्सवावर राजकारण का हा प्रश्न देखील शशी थरूर यांनी केंद्र सरकारला विचारलेला आहे। स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने केंद्र सरकारच्या वतीने देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा साजरा करताय। काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी ICHR अर्थातच भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदच्या पोस्टरमध्ये देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं चित्र नसल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला आणि केंद्र सरकारवरती जवाहरलाल नेहरूंच्या योगदानाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे। जालियनवाला बाग स्मारकाच्या नूतनीकृत संकुलाचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। पंजाबच्या स्थानिक स्थापत्य कलेशी सुसंगत अशा विस्तृत वारसा स्थळाचं जतन करण्याचं काम देखील हाती घेण्यात आलेलं आहे। शताब्दी विहिरीची दुरुस्ती करण्यात आलेली आहे, तर त्यानंतरच एक नवीन संरचना देखील करण्यात आलेली आहे। बागेचे मध्यवर्ती ठिकाण अग्निस्मारक हे देखील दुरुस्त करून पुनर्प्रस्थापित करण्यात आलेलं आहे आणि इथले लिली सरोवर पुनरुज्जीवित करण्यात आलेलं आहे। यासोबतच पर्यटकांना चालण्यास अधिक सोपं जावं यासाठी पायवाटा देखील अधिक रुंद करण्यात आल्या आहेत। सबसे खूबसूरत दिन की सुबह जब सारा भारत भूमि की समृद्ध सांस्कृतिक और ऐतिहासिक विरासत हमारी अमूल्य धरोहर है। देश के यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी की विजनरी लीडरशिप में हमारे ऐतिहासिक और सांस्कृतिक स्थलों और प्रतीकों को सहेजने के लिए लगातार प्रयास किए जा रहे हैं। प्रधानमंत्री जी के नेतृत्व में भारत सरकार ने पिछले कुछ वर्षों में विभिन्न राष्ट्रीय धरोहरों तथा ऐतिहासिक स्थलों का निर्माण तथा नवीकरण किया है, ताकि हमारी नई और आने वाली पीढ़ियां उनसे प्रेरणा ले सकें। इसी विजन के साथ और आजादी के अमृत महोत्सव के अवसर पर जलियांवाला बाग राष्ट्रीय स्मारक को एक नई रूपरेखा में पुनः स्थापित किया गया है। जलियांवाला बाग, जहां अंग्रेज हुकूमत ने शताब्दी पहले क्रूरता और बर्बरता की सारी हदें पार कर दी थी। जलियांवाला बाग राष्ट्रीय स्मारक का नवीकृत परिसर देश के शहीदों के बलिदान से जुड़े इस स्थल को सम्मान और संवेदना की अनुभूति के साथ पुनः स्थापित करता है। शहीदों को अर्पित यह स्मारक उन सभी देशवासियों के बलिदान की याद ताजा करता है, जिन्होंने भारत की आजादी के संघर्ष में अपना महत्वपूर्ण योगदान दिया। इस ऐतिहासिक स्मारक की अनुभूति की शुरुआत होती है प्रवेश द्वार पर शहीद उधम सिंह की प्रतिमा से। यहां से आगे बढ़ते हुए हेरिटेज एली में आप अनुभव करेंगे 1919 की बैसाखी के उत्सव में शामिल हुए लोगों के हर्षोल्लास का। प्रांगण में स्थापित जलकुंड शहीदों को अर्पित श्रद्धांजलि को निरंतर अभिव्यक्त करता है। इसके आगे पहली गैलरी पंजाब के समृद्ध इतिहास और अंग्रेजों के खिलाफ पंजाब के लोगों द्वारा देश विदेश में हुए आंदोलनों का वर्णन करती है। दूसरी गैलरी प्रथम विश्व युद्ध के दौरान अंग्रेजों द्वारा पंजाब का शोषण, रॉलेट एक्ट के निष्ठुर काले कानून का विरोध और हत्याकांड के पूर्व हुए घटना चक्र का उल्लेख करती है। साथ ही यह गैलरी उस निर्मम नरसंहार की एक जीवंत अनुभूति भी कराती है। गोलियों से बचने की आखिरी उम्मीद यह शहीदी कुआं उन मासूमों की असहाय चीखों को आज भी अपनी गहराइयों में समेटे हुए है। शहीदी के इस स्मरण के बाद तीसरी गैलरी उस निर्दयी हत्याकांड के बाद समस्त देशवासियों की एकजुटता को अभिव्यक्त करती है।
बेगुनाहों के जिस्मों को भेद कर निकली वो गोलियां आज भी बाग की दीवारों में निशान के रूप में अंकित हैं। चौथी गैलरी जनरल डायर के इस निर्मम कत्लेआम से प्रभावित हुए उधम सिंह व भगत सिंह जैसे अनेक क्रांतिकारियों को समर्पित है, जिन्होंने भारत के स्वतंत्रता संग्राम में एक नई आग प्रज्वलित कर दी थी। शहीदी स्मारक, मोक्ष स्थल, अमर ज्योत और आधुनिक तकनीक से सुसज्जित साउंड और लाइट शो जैसे समावेश यहां हुए शहीदों को श्रद्धांजलि अर्पण करते हैं। गरिमा और पवित्रता के प्रतीक इस बाग का नवीकृत परिसर सभी विजिटर्स को देश प्रेम, संवेदना एवं बलिदान की भावनाओं के साथ जोड़ेगा और प्रेरणा देगा। 13 अप्रैल 1919 के वो 10 मिनट हमारी आजादी की लड़ाई की वो सत्य गाथा, चीर गाथा बन गए, जिसके कारण आज हम आजादी का अमृत महोत्सव मना पा रहे हैं। ऐसे में आजादी के 75वें वर्ष में जलियांवाला बाग का स्मारक का आधुनिक रूप देश को मिलना हम सभी के लिए बहुत बड़ी प्रेरणा का अवसर है। हरियाणाच्या कर्नालमध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जचा देशभरात निषेध होतोय आणि या लाठीचार्जमुळे भाजपा सरकार आणि मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर टीकेचे धनी बनलेत। नक्की काय झालंय? शेतकऱ्यांनी आंदोलन का केलं होतं? पाहूयात याविषयीचा लोकशाहीचा हा खास रिपोर्ट। ड्यूटी मजिस्ट्रेट को लिखित में बता रहा हूं, कोई डाउट? हरियाणात शेतकऱ्यांवर पोलिसांचा बेछूट लाठीचार्ज। लाठीचार्जमध्ये अनेक शेतकरी रक्तबंबाळ। सरकारकडून शेतकऱ्यांवर अत्याचार होत असल्याची राकेश टिकैत यांची टीका। तर लाठीचार्ज मागे मुख्यमंत्री खट्टर असल्याचा काँग्रेसचा घणाघाती आरोप। यावर शेतकऱ्यांनी शांतपणे आंदोलन का केलं नाही असा मुख्यमंत्री खट्टर यांचा सवाल। हरियाणामधील आंदोलक शेतकऱ्यांवर कर्नाल पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केलाय। हा लाठीचार्ज इतका भयानक होता की अनेक शेतकरी जबर जखमी झाले आहेत, तर अनेक रक्तबंबाळ। हे सर्व का? तर हे शेतकरी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करत होते। आणि त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्षांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर त्यांच्यावर पोलिसांनी बेछूट लाठीचार्ज केला। विशेष म्हणजे जो मध्ये येईल त्याचं डोकं फोडा असा आदेश देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। सिंपल है, जो भी हो यहाँ से इससे कोई भी पैदावार किसी तरह का स्पष्ट कर देता हूँ, सब छोड़ देता हूँ। हाँ, कहाँ पे सर? मैं ड्यूटी मजिस्ट्रेट को लिखित में बता रहा हूँ, कितने लग कोई डाउट? यावर ही कारवाई कायद्यानं करण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी शांतपणे आंदोलन का केलं नाही असा सवाल मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलाय। अगर वो उन्होंने कोई प्रदर्शन करना था शांतिपूर्वक करते, कहीं कोई आपत्ति नहीं थी। पहले उनकी और एक समय में हमारी उनकी अंडरस्टैंडिंग बनी थी कि शांतिपूर्वक प्रदर्शन करेंगे, लेकिन उस शांतिपूर्वक प्रदर्शन में अगर वो पुलिस के ऊपर पत्थर मारते हैं, हाईवे को जाम करते हैं, तो लॉ एंड ऑर्डर को मेंटेन करने के लिए पुलिस को भी कुछ काम करना होगा। अब उसमें एक बातचीत करके बताएंगे कि किसकी जाति है। पुलिस की जाति है तो भी दंडित किया जाएगा, किसानों की जाति है तो उनके खिलाफ कार्रवाई की जाएगी। कर्नालमधील बस्तरा टोल प्लाझा आंदोलक शेतकऱ्यांवरील लाठीचार्जमुळे शेतकरी नेते राकेश टिकैत संतप्त झाले आहेत। करनाल में किसान प्रोटेस्ट कर रहा था और 3 बार बैठे हुए किसानों के ऊपर लाठीचार्ज करा।
वे पूरे वीडियो वाले हुए हैं, जिलाधिकारी ने ऑर्डर दिए हैं विषाणु, और अगर बढ़ते किसानों पर अत्याचार हो तो ये तो कौन से एक अत्याचार है किसानों पर। तर शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्याचा आदेश मुख्यमंत्री खट्टर यांनी दिल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। देश और हरियाणा की सत्ता आज दानवों के हाथ में आ गई है, जो भाग्य विधाता, अन्नदाता, किसान के आत्मा और शरीर को लहूलुहान करने में लगे हैं। करनाल में ड्यूटी मजिस्ट्रेट के सार्वजनिक वीडियो से यह साफ है कि किसानों का सर फोड़ने, किसानों के सर पर लठ मारकर कातिलाना हमला करने, ये साजिश एक आईएएस ऑफिसर या ड्यूटी मजिस्ट्रेट ने नहीं की। इस साजिश के षड्यंत्रकारी हरियाणा के मुख्यमंत्री माननीय मनोहर लाल खट्टर और उप मुख्यमंत्री दुष्यंत चौटाला हैं। 9 महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। 3 कृषी कायदे मागे घेण्याची त्यांनी मागणी केली आहे। या मागणीचा विचार केंद्र सरकार करत नाही। अशातच हरियाणातील शेतकऱ्यांवरील बेछूट लाठीचार्ज केल्यामुळे मुख्यमंत्री खट्टर यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलंय। या पार्श्वभूमीवर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केलाय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज। सुप्रीम कोर्टाच्या मनामध्ये ईडी आणि सीबीआयच्या कारवाईबाबत शंका निर्माण होत असेल तर याचा अर्थ राजकीय लोकांवरती सूड भावनेने कारवाई होत होती हे सत्य आहे। अशा शब्दामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आपलं मत व्यक्त केलंय। ईडी व सीबीआयकडे राजकीय व इतर किती केसेस प्रलंबित आहेत याची माहिती सुप्रीम कोर्टाने घेतली आहे। याचाच अर्थ ईडी व सीबीआय या एजन्सींच्या कारवाईवरती शंका उपस्थित केली जाते। आता सुप्रीम कोर्टला पण शंका निर्माण होत चाललेली आहे की ईडीचा वापर राजकीय हेतूने करत आहे। खडसे साहेबांची संपत्ती जप्त केली असेल किंवा इतर लोकांना वारंवार बोलवण्यात येत आहे, गुन्हा दाखल करत आहे। आता सुप्रीम कोर्ट याच्यावर शंका निर्माण करते। याचा अर्थ जे राजकीय लोकांवर सूड भावनेने या प्रकारे कारवाई होत होती ते सत्य आहे, आता लोकांना कळू लागले। नव्या युवा पिढीला ऑनलाईन गेमच्या व्यसनानं अगदी प्रभावित केलंय। या गेमच्या वेडापायी कोण काय करेल याचा काही भरोसाच राहिला नाहीये। अशीच एक घटना मुंबईमध्ये घडलेली आहे। एका 16 वर्षीय मुलाने पबजी गेमचा आयडी मिळवण्यासाठी थेट आईच्या बँक खात्यातून 10 लाख रुपये ऑनलाईन उडवले। या घटनेनंतर आई वडील रागवण्याच्या भीतीने या बहादरानं आपण कायमचं घर सोडत आहे आणि घरी परत येणार नाही अशी चिठ्ठी लिहून पोबारा केला। मुलगा गायब झाल्यानं पालकांना अखेर पोलिसांची मदत घ्यावी लागली। पालकांच्या तक्रारीनंतर क्राइम ब्रांचने या मुलाचा शोध घेत त्याला कुटुंबियांकडे सुपूर्द केलाय। समय पर इसने उसके पेरेंट के अकाउंट से 10 लाख रुपए की रकम निकाली। जब पेरेंट्स को ये पता चला कि इतनी बड़ी रकम निकाली गई है तो उसको थोड़ा सा डांटा गया। फिर ये जो बच्चा है वो घर में एक लेटर छोड़ के घर से निकल गया जिसमें ये लिखा गया था कि मैं अब घर वापस नहीं आऊँगा। तो इसका सीरियसनेस देखते हुए यूनिट 10 ने इसका इन्वेस्टिगेशन किया और इस बच्चे को उसी एरिया में ट्रेस आउट किया गया। फिर उसका काउंसलिंग भी किया गया और काउंसलिंग के बाद उसके परिवार से उसको मिलाया गया। छोट्या पडद्यावरचा अभिनेता गौरव दीक्षित याला एनसीबीने अटक केली आहे। एनसीबीने अभिनेता गौरव दीक्षित यांच्या घरी धाड टाकली तर यावेळेस गौरवच्या घरातून एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले। यासोबतच चरस आणि अन्य अंमली पदार्थ देखील जप्त करण्यात आले। ड्रग्ज अभिनेता एजाज खान हा देखील अटकेत आहे। तर अभिनेता एजाज खान यांच्यामध्ये चौकशी दरम्यान एनसीबीला काही माहिती हाती लागलेली होती आणि याच माहितीच्या आधारावरती एनसीबीने दीक्षित याच्या घरी धाड टाकली। या धाडीनंतर दीक्षितला अटक देखील करण्यात आली आहे। अंबरनाथ शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मोफत लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे। या लसीकरण मोहिमेमध्ये 3000 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मोफत दिली जाणार आहे। अंबरनाथमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सदाशिव पाटील आणि युवक जिल्हाध्यक्ष सचिन सदाशिव पाटील यांच्या वतीने या मोहिमेचं आयोजन देखील करण्यात आलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथ शहराच्या वतीने शहर अध्यक्ष सदाशिव पाटील,
नगरसेवक सचिन पाटील, सौ पाटील यांनी लोकनगरीमध्ये संपूर्णपणे मोफत हे करोनाच्या लसीकरणाचं कॅम्प ठेवला आहे। या 3 दिवसामध्ये जवळजवळ 3000 नागरिकांना संपूर्णपणे मोफत म्हणजे 0 रुपयामध्ये मोफत लसीकरण करण्यात येणार आहे। म्हणून खास करून सदाशिव पाटील, सचिन पाटील व सौ पाटील याचं अभिनंदन करतो। मी लस ही फ्री देतो याचं कारण असं आहे का नगरपालिकेच्या ठिकाणी सुद्धा फ्री लसचं चालू आहे कार्यक्रम, पण कामगार वर्ग जास्त असलेल्यामुळे, गरीब नोकरदार वर्ग असल्यामुळे त्यांना 2-4 दिवस तिथं लाईनला उभं राहता येणार नाही। त्याच्यामुळं आम्ही या 3 प्रभागामध्ये एक फ्री लस द्यायचा उपक्रम आम्ही राबवण्याचं ठरविलं आहे। टोटल आमचा स्वखर्चाने 3000 लोकांना द्यायचं ठरले। याच्या पुढेही चांगला प्रतिसाद जर लाभला तर वाढवण्यात सुद्धा येईल। शासकीय रुग्णालयात नागरिकांचे लांबच लांब रांगा आपण पाहतो, त्याचप्रमाणे त्यांना टोकन देऊन सुद्धा त्यांचे नंबर लवकर लागत नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत होते। तेच लक्षात घेता अंबरनाथ शहरामधील वार्ड क्रमांक 57 मधील नागरिकांना या ठिकाणी आम्ही मोफत लसीकरणाची मोहीम म्हणजे अंबरनाथमधील सर्व जनतेसाठी या ठिकाणी आम्ही ठेवलेली आहे। जवळजवळ 3000च्या आसपास आम्ही लसीकरणाची मोफत शिबिर ठेवलेली आहे। याचा प्रतिसाद सुद्धा आपण पाहत आहात का लोकांचा खूप मोठ्या प्रमाणे प्रतिसाद मिळत आहे। छान पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आहे। खूप छान पद्धतीने लोक वॅक्सिनचा लाभ घेत आहेत। गेले 3 दिवस हे वॅक्सिनेशन चालू आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे, सदाभाऊ प्रतिष्ठानतर्फे आम्ही हे मोफत लसीकरण लोकनगरी आणि पूर्ण वॉर्ड क्रमांक 57 साठी आम्ही उपलब्ध करून दिला आहे। बदलापूरमध्ये शिवसेनेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या खासगी लसीकरण मोहिमेनं नवीन विक्रम प्रस्थापित केला। कारण अवघ्या 12 दिवसांच्या कालावधीमध्ये या मोहिमेत तब्बल 21,000 नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्यात आलं। त्यामुळे ही लसीकरण मोहीम ठाणे जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण राज्यातील सर्वात मोठी खासगी लसीकरण मोहीम ठरली आहे। एकीकडे सरकारी लसीकरण केंद्रांवरती अक्षरशः रात्रीपासून रांगा लावाव्या लागतात, त्यामध्ये देखील राजकीय वशिलेबाजी आणि लसींचा तुटवडा अशा गोष्टींमुळे अनेक तास नागरिकांना रांगेतच उभं राहावं लागतं। त्यानंतरही लस मिळेल याची शाश्वती नसते। मात्र शिवसेनेच्या या लसीकरण मोहिमेमध्ये सगळ्या गोष्टी नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे, तर त्याचा नागरिकांनाही मोठा फायदा होतोय। मुंबईत एकाहून एक अशा वास्तुकलेचं उत्तम उदाहरण असलेल्या इमारती किंवा जागा आहेत। त्यापैकी ऐतिहासिक वारसा असलेलं मैदान म्हणजेच बॉम्बे जिमखाना। 145 वर्ष जुना बॉम्बे जिमखाना मुंबईमधील हाय प्रोफाईल अशा फोर्ट परिसरातील 30,000 चौरस मीटर जागेवरती पसरलेला आहे। हा शहरातील सर्वात जुना आणि पहिला क्लब आहे। 19 जून 1875 साली मुंबई जिमखानाची स्थापना झाली। भारतातील पहिला क्रिकेट कसोटी सामना ज्या मैदानावरती खेळला गेला त्या बॉम्बे जिमखानाच्या इमारतीची शासन दफ्तरी नोंद देखील ऐतिहासिक वारसा अशीच आहे। दुर्मिळ सागवानी लाकडापासून उभारण्यात आलेल्या या देखण्या वस्तूमध्ये बड्या मंडळींची उठबस आणि रेलचेल ही चालूच असते। ही हेरिटेज इमारत सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये प्लास्टिकच्या आवरणाखाली झाकून ठेवण्यात आली आहे। या संदर्भात बातचीत केली आहे सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार घनश्याम भडेकर यांच्याशी। सर, आपलं स्वागत आहे। सर, हा बॉम्बे जिमखाना हा अतिशय ऐतिहासिक असा मानला जातो। देशाची पहिला कसोटी सामना टेस्ट मॅच ही याच ग्राउंडवर खेळली गेली। हा जिमखाना आता नव्याने प्रकाश होता काय नेमकं काय कारण आहे? बघा, आपण जे उभा आहोत ना इकडे, हे आहे आझाद मैदान। माझ्या उजवीकडे समोरच बघा CST स्टेशन आहे, CST स्टेशन। माझ्या डावीकडे आहे चर्चगेट स्टेशन। आपण मध्यावर आहोत, हे आझाद मैदान। आणि या आझाद मैदानावर 1875 साली हा बॉम्बे जिमखाना स्थापन झाला। या बॉम्बे जिमखान्याला मुंबईच्या कलेक्टरांनी लीजवर जागा दिलेली आहे। ही खरी लीजवर जागा आहे आणि ती 2006 साली त्यांचं लीज संपलेलं आहे। सध्या त्यांचं लीज संपलेलं आहे 2006 साली। म्हणजे आता 4 वर्षांनी या बॉम्बे जिमखान्याला 150 वर्ष पूर्ण होतील। 1875 साली जी स्थापना झाली। याचं वैशिष्ट्य असं आहे की थोडक्यात सांगायचं म्हणजे सर्वात जुना हा जिमखाना आहे। म्हणजे आपण म्हणतो वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम हे नंतरचे आहेत। सर्वात जुना आहे आणि सागवानी लाकडापासून बनवलेला आणि अतिशय सुंदर डिझाईन, वास्तुकलेचा उत्तम नमुना
आणि असा नमुना तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही. त्याच्या आतमध्ये तर एवढं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे जुन्या काळचं. पारशी लोकांनी याच्यामध्ये फार त्यांचं पारशी समाजाचं योगदान आहे. ब्रिटिशांच्या काळी तो बांधला गेलेला आहे. पत्रकार म्हणून माझ्यातली उत्सुकता, बाबा यांनी का प्लॅस्टिक लावलं असेल, तर आतमध्ये मोठं तोडकाम चालू होतं आणि तोडकाम करून म्हणजे जे जुनं काढून नवीन बसवत होते. तर मला एक शंका आली, कारण ही वास्तू हेरिटेज वास्तू म्हणून सरकारने घोषित केलेली आहे आणि हेरिटेज एक कमिटी आहे, फार त्याच्यामध्ये तज्ज्ञ माणसं नेमलेली असतात आणि ते हेरिटेज डिपार्टमेंटची परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला त्या वास्तूवर एक खिळाही ठोकता येत नाही, असा कायदा आहे. तुम्हाला साधा खिळा ठोकायचा असेल तर हेरिटेज कमिटीला तुम्हाला एक अर्ज करावा लागतो. मग ते येतात, बघतात काय कारण आहे खिळा ठोकायचं काय, आणि मग ते ठरवतात तुम्हाला परवानगी द्यायची की नाही द्यायची. फार कठीण असतं की हेरिटेज वास्तूच्या मध्ये तुम्ही फार जुजबी करू शकता, पण असं मेजर तोडफोड करू शकत नाही. आता ह्यांनी ते कितपत केले, काय केले, ह्याचं आपल्याला शोध घ्यावा लागेल. ह्यांना परमिशन मिळाले की नाही मिळाले ह्याच्याबद्दल मला शंका आहे. मिळाली असेल. यासोबतच वेळ झाली आहे तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. नमस्कार.